युगायुगांचा आज काळोख संपला होता. युगायुगांचा आज काळोख संपला होता. मानवतेचा महानायक प्रज्ञासूर्य जन्मला होता. मानवतेचा महानायक प्रज्ञासूर्य जन्मला होता. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 14 एप्रिल भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या निमित्ताने मी तुमच्यासमोर 2 शब्द सादर करीत आहे. मित्रहो, ज्याप्रमाणे सूर्याचे तेज, सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही, अगदी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव जन्माला आले. शिक्षणापासून वंचित लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहाण स्वीकारावी लागली. पण यामुळे खचतील ते बाबासाहेब कसले. या संघर्षातून त्यांनी अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हे जीवनाचे ध्येय ठरवले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण एकमात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी लवकरच ओळखले. ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अमेरिकेतील थेट कोलंबिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. आपल्या शासित शोषित माणसांनी 4 समूहाला एकत्रित करण्यासाठी या शिक्षणाचा वापर केला. मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची. बाबासाहेब, तुम्ही शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची, माणसातल्या माणुसकीची. आज आपला हा देश ज्या नियमानुसार चालतो त्या भारतीय संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. असे हे भारताचे स्वातंत्र्य पहिले कायदेमंत्री, मानवी हक्काचे कैवारी, जागतिक अर्थतज्ञ, लेखक, समाजसुधारक बाबासाहेब दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी बुद्धवासी झाले. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. सूर्याचे तेज कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. एकच काय, 1000 जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार